सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं विजयनगर पर्यंती हे आमचं गाव आणि या गावातील ही माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर पर्यंत. साधारणपणे पालक रंगकाम, शेती आणि मेंढपाळ व्यवसाय करणार आहे. कोविड-19 मुळे शाळा बंद होत्या, परंतु पाठीमागील कालावधीमध्ये आम्ही साध्या फोनद्वारे कॉन्फरन्स कॉल करून स्टोरी ऑन फोन नावाचा प्रोजेक्ट यशस्वी केला. त्यानंतर 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त सुंदरम ई क्लास या कंपनीने आमच्या शाळेसाठी 2.5 लाख रुपयाच्या CSR मधून आम्हाला संपूर्ण इयत्तांचा संपूर्ण विषयाचा अभ्यासक्रम फ्री दिला. मागील वर्षी अतुल फाउंडेशन गुजरात यांनी आमच्या शाळेला 100% मुलांसाठी टॅब दिले आणि मग आम्ही ठरवलं की आता हे टॅब प्रत्येक मुलाला कोविड-19 मध्ये घरी घरकाम करत मुलांनी टॅबच्या माध्यमाने घरी अभ्यास सुरू केला. माझे नाव इंदिरा विष्णू नरळे. कोरोनामुळे मुले घरी असतात, त्यामुळे अभ्यास त्यांचा होत नाही किंवा अशी फिरतात. 2 महिन्यापूर्वी सरांनी त्यांना टॅब दिले, टॅबमुळे मुलांचा अभ्यास खूप चांगला झाला. त्याच्यामध्ये धडे आहेत, त्याच्यात आम्ही वहीत लिहितो प्रश्न. माझे नाव मी प्रिया. मी इयत्ता 4थी शिकते. आमची शाळा बंद असल्यामुळे आम्हाला सरांनी घरी टॅब दिले आहे. आम्ही टॅबमध्ये बघून अभ्यास करते आणि ते वहीमध्ये लिहिते. नाव सार्थक. इयत्ता 1ली. आमचा अभ्यास बंद होता, सरांनी आम्हाला घरी टॅब दिले म्हणून आमचा अभ्यास होईल. आम्ही दररोज एक ई क्लासवर ॲपच्या नावावर जातो, तिथे तिसरीचा अभ्यास पाहतो, प्रश्न उत्तर लिहितो, ती पण पाहतो आणि आमचा इंग्रजीही आम्ही लिहितो ते पाहतो. साई विष्णू नळे. सरांनी 2 महिन्यापूर्वी टॅब दिला, त्याच्यावर आम्ही गणित मी ऋषभ नरळे, इयत्ता 4थी शिकतो. आम्हाला सरांनी घरी टॅब दिले आहेत. मी घरी त्यातून अभ्यास करतो. आमची शाळा बंद होती, आम्हाला सरांनी टॅब दिले आणि आमचा अभ्यास दररोज व्हायला लागला. आम्ही ह्याच्यातले प्रश्न उत्तरे पाहायचो, वहीत लिहायचो, ते लिहायचो, इंग्रजी शब्द ह्याच्यातले लिहायचो. 222 + 444. आम्हाला सरांनी ही गोष्टीचे पुस्तक दिले. आम्ही दररोज वाचताना वहीत लिहितो. गोष्टीची पुस्तकं वाचतो.